एक मुलगा खूपच सरळ मार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आई-वडिलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरून तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजारच्यांच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजारच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत, पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजारच्यांची वाट पाहत बसला. बराच वेळाने शेजारी घरी परतला. त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजाऱ्याला माहीत होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला. शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारले, तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस? मुलगा म्हणाला, इथे कोणीच नव्हते. मी 2-3 सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते. कोणीच मला पाहत नव्हते, पण कोणी मला पाहत नव्हते, पण मी स्वतःला पाहत होतो, परंतु मी स्वतःला फसवू शकत नाही. शेजारचाच त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला, आपण करतो ते आपला आत्मा पाहत असतो. आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुसऱ्याला लाख फसव, पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनी तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.